अच्छा, कोण माझ्या लाडकीला दूर नेते? माझी या स्वप्नात येतो एक राजा, एकदा भेटेल राणीस तो माझ्या, घेऊन जाईल मला तो दूरच्या देशी. ना ना, तो इथे नांदेल वेडे आमच्या पाशी. ओ हट्टले की पुरा करणार आहे. तू मला सोडून कशी जाशील बाई? माझ्या मनाला जे हवे तेच होणे आहे. जावई विकत घेणे आहे. आहे जावई विकत घेणे आहे. जावई विकत घेणे आहे. आणि तुम्हाला दोघींना मी एक गोष्ट सांगते, कायमची लक्षात ठेवा. आपल्या घरात रुसवे फुगवे किंवा कोणाशी बोलायचं नाही हे अजिबात होत नाही. आता कधीतरी रुसवे फुगवे होतात, पण ते तात्पुरते, कळलं ना? कुणाशी अजिबात बोलायचं नाही की आयुष्यभर बोलायचं नाही हे शक्य नाही. प्रांजल, तुला राग येईल कदाचित, पण तुझी बहीण प्रिया, तिच्याशी तुझी मम्मा अजिबातच बोलत नाही ना? म्हणजे आम्हाला थोडं थोडं माहिती आहे, पण नक्की काय झालं होतं? राया, अरे तो त्यांच्या घरचा प्रश्न आहे, ते आपल्याला कशाला हवं सगळं? प्रांजल बाळा, तू काही नको सांगूस. हा नाही नाही, तसं लपवण्यासारखं काहीच नाहीये. ऍक्च्युली कितीतरी दिवस मला हे कुणासोबत तरी शेअर करायचंच होतं. मी सांगते, तुम्ही मला सांगा की कोण बरोबर आहे, माझी मम्मा की प्रियाताई? म्हणजे कित्येक दिवस कुणाची बाजू घ्यायची हे मला कळतच नव्हतं. अगं प्रांजल, राहू दे ना, आता कशाला हवाय तो विषय, हो की नाही? अगं असू दे, तिला सांगायचं तर सांगू देत ना. सांग बाळा, सांग. तुझ्या काय मनात असेल ना ते बोल. मन मोकळं करावं माणसानं. प्रिया म्हणजे माझी ताई, ती एका मुलाच्या प्रेमात पडली आणि ही गोष्ट तिने मम्मापासून लपवून ठेवली. पण लपवून लपवून किती दिवस लपवणार? एक दिवस मम्माला ते कळलंच. हे बघ, तुझी मम्मा सॉलिड चिडली असेल ना? नाही, आधी चिडली नाही, पण तिने त्याला भेटायला बोलवलं. आणि ज्या वेळेला तो तिला भेटायला आला ना, तेव्हापासूनच मम्माला तो अजिबात आवडला नाही. त्यामुळे मम्माने त्यांच्या लग्नाला नकार दिला. प्रिया ती खूप विनवण्या करत होती, पण मम्मा तिच्या मतावर ठामच राहिली. मग काय, प्रियाताईंनी पळून जाऊन लग्न केलं आणि मम्मानी तिच्याशी बोलणं कायमचं टाकलं. पण आता ती सुखात आहे ना, ते महत्वाचं आहे. प्रांजल बाळा, रडू नकोस. प्रांजल, हे प्रांजल प्लीज रडू नकोस ना ग, प्लीज. तुम्हारे ये मोतियों जैसे आंसू जमी पे मत उतारो. चला, प्रांजल हसली एकदाची. झालं आता प्रांजल, प्लीज न रडता पुढे काय झालं ते सांगशील? सुरुवातीचे काही दिवस ती सुखात होती, पण मम्माने तिला आमच्याशी बोलायचं नाही असं सांगितलं होतं, म्हणून रिया तिच्याशी बोलायची आणि मला सांगायची. नंतर काही दिवसांनी तिच्या नवऱ्याने आणि घरच्यांनी जा तू तुझ्या बापाकडून पैसे घेऊन ये असं सांगितलं. आणि पप्पांनी मम्माच्या नकळत प्रियाताईला पैसे द्यायला सुरुवात केली. आणि हे तुझ्या मम्माला माहिती होतं? हो, माहिती होतं, पण तिने ते कधी आम्हाला भासवलं नाही. पण त्यांनी तर तिच्याशी बोलणं टाकलं होतं ना? हो, ते खरं आहे, पण तरी मम्मा तिची माहिती काढतच होती. मम्मानी सुद्धा तिला पैसे दिले. अजूनही तिचा नवरा तिच्याकडे पैसे मागतो आणि
पप्पा ताईसाठी पैसे देतात. असं असेल ना तर तुझ्या मम्माचं काही चुकलेलं नाही. तिने त्या माणसाला बरोबर ओळखलं. चुकलं ते तुझ्या बहिणीचं. तिचं प्रेम होतं ना त्याच्यावर, तर तिने त्याच्याशीच लग्न करायला हवं होतं, पण पळून जाऊन नाही. तुझ्या आई वडिलांना विश्वासात घेऊन त्यांना सांगून लग्न करायला हवं. पळून जाऊन तिने आपला कमकुवतपणा त्याला दाखवून दिला आणि त्याचाच फायदा तो आता घेतोय. आता कळलं तुला तुमच्या पळून जाऊन लग्न करण्याला आम्ही का विरोध करत होतो ते? रायानं जर तुझ्या बाबतीत असं केलं असतं तर? जी अगं काहीतरीच काय बोलते, मी का असं करेन ना? अरे तू काय किंवा आम्ही काय, कोणी असं करणार नाही, पण तिला एक कळावं म्हणून मी सांगते. समजा रायानं उद्या असं केलं किंवा आम्ही कोणी असं केलं तर तू त्याला विरोध करू शकतेस, कारण तुझ्या मागे तुझे आई बाबा भक्कम उभे आहेत. त्यांचा आधार आहे तुला, तुझं घर आहे तुला, त्यांचा तुझ्यावर ठाम विश्वास आहे. पण तुझ्या बहिणीच्या बाबतीत तसं नाहीये. तुझ्या बहिणीच्या असहाय्यतेचा ते फायदा उचलतायत ना, तसं तुझ्या बाबतीत होणार नाही. आम्ही पळून जाऊन लग्न केलं असतं ना तरी तसं झालं नसतं, कारण आपल्या घरात असं कोणालाच वाटणार नाही की हिच्या पप्पांकडे आहे पैसा तर ओरबाडा. चालो चिडला तुझा नवरा. आपण ना आता ही चर्चा पुरे करूया. हा वातावरण जरा जास्तच गंभीर होत चाललंय. मी सगळ्यांसाठी भजी करते. हा वा 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 मस्त उत्तम चालेल. हे आई मला खूप आवडतात, लवकर घेऊ. हो लगेच आणते. प्रांजल चल तुला भजी शिकवते ये. कालिंदी मला भजी नको. का हो आजोबा? अरे नंतर खूप ऍसिडिटी होते रे. हो आई मला पण नकोय भजी. इट्स व्हेरी फॅटनिंग. आपली भजी फॅटनिंग आणि परदेशी पिझ्झा आणि बर्गर खाता ते फॅटनिंग नाही का? नाही तर काय, हे अजून कोणाला नको असेल तर आता सांगा, त्यांना उगाच त्रास नको. बहिणी आम्हाला हवी आहेत हो. बरं मला ना एक चारोळी सुचते याच्यावर. हा आम्हाला हवाय भारतीय पकोडा म्हणजे महाराष्ट्रीयन भजी. बरं का बहिणी, ऐकलं का? आम्हाला हवाय भारतीय पकोडा म्हणजे महाराष्ट्रीयन भजी. तुमच्या फॉरेनच्या पिझ्झा आणि बर्गरची चव त्याच्या पुढे खुजी. अरे वा 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 वा. समजी की नाही समजी? अहो लग्न करून तुमच्या घरी आली, पण स्वतःची म्हणून एक खोली नाहीये तिच्याकडे. लग्न झाल्यावर खोली वाटून घ्यायची म्हणजे जरा ऑडच नाही का? विधाते मी शब्द देतो तुम्हाला, प्रांजल आणि रायाला स्वतःची अशी वेगळी रूम मिळेल. अरे कसला विचार करतोयस? मरे बढाय मारून आलास. शब्द देतो तुम्हाला, तुमच्या मुलीला स्वतंत्र अशी रूम देतो. मग काय झालं? इथे का बसलायस? जा जा आज जा आज जा, सांग जा. चुकलास ना बोलून? चुकलं काय त्यात? मदत करतायत त्या निस्वार्थीपणे 20 लाखाची. एवढं तर मी करायलाच हवं ना त्यांच्यासाठी. कर कर. एका सुनेला आनंदी करण्यासाठी दुसरीला दुखा. अरे आता कुठे आनंदी वातावरण आहे या घरात? टाक टाक बिघडवून टाक सगळं. रडारड सुरू होते घरात. अरे असं नव्हतं हो त्या घरात. एकदम सुखी आणि शांत असायचं घर. मग आज तसंच आहे. मग कशाला? मग काय करू मी? शब्द दिलाय त्यांना, तो पाळावा लागेल. अरे उद्या पूजा आहे घरात, ती होऊन जाऊ दे. मग कर तुला काय हवं ते. ते विचारतील ना तेव्हा काय सांगू? सांग त्यांना. करणार आहे त्या चिडल्या तर चिडू दे. मुलाचा बाप आहेस तू. 4 पैसे घेतेस म्हणून मिंदा झालास का त्या बाईचा? अरे आठव जरा, तुझ्या ऑफिस मधले लोक तुला कसे घाबरतात ते आठव.
आणि तू एका बाईला घाबरतोस? बरोबर, मी कशाला घाबरू? सांगतो ना, नजरेला नजर भिडवून सांगतो. पूजा होऊन जाऊ दे, नंतर. हा माधव चिटणवीस दिलेला शब्द पाळणार, पण नंतर. बरोबर आहे? बरोबर. बाबा, काय कोणाशी बोलताय तुम्ही? एकटेच बोलताय? नाही ग, मी विचार करत होतो. आणि हे काय, तुम्ही कधी आलात आणि असे बाहेर का थांबलायत? चला ना. ए प्रांजल, अगं सगळी पैशाची व्यवस्था झाली मनवाच्या ऍडमिशन साठी. हो, मी केलं. मी कालिंदी म्हणली होती ना मला, मी करून दाखवलं. मनवा कुठे? हा, चल चल. मनवा, ए मनवा. या दादासाहेब, या या, तुमच्यासाठी गरमागरम भजी तयार आहेत. बटाटा. हो बसा, तुम्हाला पण गरम गरम भजी आणून देते. नाही, भजी राहू देत. माझं चेकबुक घेऊन ये जा आणि त्या मनवालाही बोलाव. माधवा, काम झालं का रे? झालं म्हणजे? सांगितलं होतं ना करून दाखवणार आहे म्हणून. मग मनवाची फी बँकेत जमा झाली. क्या बात आहे, खरं सांगतोस? अरे वा, ग्रेट. घ्या गरमागरम भजी. एवढीशी? अरे 20 लाख रुपये माझ्या खिशात आणि तुम्ही 2 रुपयाची भजी देतेस मला? जा अजून घेऊन जा. ये 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 मला ये. अरे तुझं करिअर तुझ्या घरापर्यंत आलंय आणि तू आतमध्ये बसून काय करते? चल बोल, किती एक्झॅक्ट फी आहे तुझी? 19,86,550. बस एवढीच? चेकबुक हे घे बाबा, आणि हे पेन द्या. 19 लाख ना? म्हणजे 19. हे मला कोणीतरी रफ पेपर द्या रे. एक मिनिट. हे म्हणजे बघ, मी नीट लिहितोय ना? हो. 19 हा 550. बरोबर आहे? हो. असंच असं लिहू इथे. बघ, 19,86,550. 19,86,550. ए मुकुदा, बघ रे बाबा, हे बरोबर लिहिलं ना सगळं? बाबा काहीतरीच काय? अरे काहीतरीच काय नाही, इथे मी काहीतरी चुकीचं लिहून ठेवायचो. एक तर आपल्याला सवय नाही एवढ्या मोठ्या अमाऊंट लिहायची. मग करेक्ट. हळू. बाप रे. घ्या मनवाबाई. थँक्यू बाबा. Three cheers for Baba. Hip hip. Hooray! Hooray! Hip hip. Hooray! अहो काय झालं? काही नाही ग, एकदम असं मनामनाचं ओझं उतरल्यासारखं वाटलं. एकदम मोकळं झाल्यासारखं, असं हलकं हलकं वाटायला लागलं. कालिंदी, झालं ना तुझ्या मनासारखं? आपली मनवा बघा किती खुश आहे. तिला बघूनच तर ना असा मनावरचा सगळा ताण कमी झालाय माझ्या. अरे ते बघा, तुमची भजी सगळी गार झाली. मी ना गरम गरम तळून आणते.
माधवा, काय आज मला तुझा खूप अभिमान वाटतोय. फार चांगलं काम केलेस हो तू. तू माग, तुला काय हवं ते माग आज. बघा आई. अरे मागून तर बघ. आई तुला आठवतंय लहानपणी मी परेड वरून आलो ना की तू माझे पाय चेपून द्यायचीस. आज तसेच माझे पाय चेपून देतेस. तेरे के मागून मागून काय मागितलं. हाय बोला. हॅलो बाळा, कशी आहेस तू? मस्त. मस्त. रडली बिडली नाहीस? मी कशाला रडू? मगाशी थोडी रडले पण आता एकदम खुश आहे. अगं ती तुमची रूम ती गेली ना तुझ्या हातून? नाही, मी माझ्या रूम मधनच बोलतेय. आज रूम आमची आहे ना. म्हणजे अजून तू त्याच रूम मध्ये आहेस ऋता? हो. काय ग, रायाचे बाबा अजून घरी नाही आले? हो आलेत ना. म्हणजे ते घरी येऊन सुद्धा तू अजून त्याच रूम मध्येस? अहो मगाशी बाहेर होते, आता फोनचा आवाज आला म्हणून आत आले. अच्छा अच्छा, मला आता लक्षात आलं तुम्ही असं का विचारताय ते. नाही नाही, तुम्हाला जसं स्वप्न पडलं ना की मला घराबाहेर काढतायत, तसं काहीही झालेलं नाहीये. आई खरं सांगू का, मला ना खूप बरं वाटलं हे ऐकून की तुम्हाला माझी किती काळजी आहे. म्हणजे त्या माधव रावांनी घरी येऊन काहीच केलं नाही? काय करणार. बरं आठवलं, मनवाच्या मेडिकलच्या फीची सोय झाली बर का. मगाशीच बाबांनी चेक दिला तिला फीचा. सगळे एकदम खुश आहेत. याचे बाबा पण ना सॉलिड आहेत. बर मला आता सांगा. हॅलो हॅलो हॅलो. फोन कट झाला वाटतं. शी, हा बिचारा दिसणारा माधव धोकेबाज निघाला. हे काय, भाऊजी कुठे गेले? त्यांनाही चहा हवा होता ना? अगं तो वर्कशॉप वर गेलाय उद्याच्या तयारीसाठी. राया, मला जरा बोलायचंय तुझ्याशी, पण तू चिडणार नाहीस ना? चिडणार आणि तुझ्यावर या जन्मात तरी ते शक्य नाही. हा, पण जर तू मला जास्तच त्रास दिलास ना तर पुढच्या जन्मात नक्की चिडे ना मी तुझ्यावर. बोल, काय बोलणार होतीस? मला बाबांबद्दल बोलायचंय तुझ्याशी. बोल, काय बोलणार होतीस? मला बाबांबद्दल बोलायचंय तुझ्याशी. काय ग? राया, बाबांचं काहीतरी बिनसतं. काय ते कळत नाहीये. मगाशी घरी आले ना तेव्हा इथे पायऱ्यांवर एकटेच बोलत होते. हो हो ना. राया, मी बाबांना असं पहिल्यांदाच बघितलं रे. हे बघ, म्हणजे मला असं वाटतंय की मनवाच्या ऍडमिशनचे पैसे मिळाल्यानंतर ते जरा डिस्टर्ब झाल्यासारखे वाटतंय. राया, का झाले असतील ते डिस्टर्ब? कोणाकडून घेतले असतील एवढे सगळे पैसे? आणि एवढी मोठी रक्कम कुणी दिली असेल त्यांना? खरंय तुझं. मी ना तोच विचार करत होतो, पण नंतर म्हटलं त्यांच्या ओळखीच्यात कोणीतरी दिलं असेल. हो, ओळखीच्यांपैकीच कोणीतरी दिलं असेल. म्हणजे कोण? त्यांच्या खात्यातलेच असणार ना. पण मग सरकारी नोकराकडे एवढी मोठी रक्कम आणि ती सुद्धा चेकनी? अगदीच खात्यातलं असेल असं नाही, कदाचित त्यांचा ओळखीचा मित्रही असू शकतो. तेही आपण धरून चालू. पण मग तरीही एवढी मोठी रक्कम दिल्यावर त्याच्या व्याजाचं काय? त्याच्याबद्दल बाबांनी आपल्याला काहीच सांगितलं नाही. म्हणजे किती व्याज भरायचं आहे, पैसे कधीपर्यंत परत करायचे, हे सगळं काहीच सांगितलं नाही.
आपण एक काम करूया का, आपण आईला विचारूया. कदाचित बाबांनी आईला सांगितलं असेल. नाही सांगितलं. मी बोलले आईंशी, त्यांना ह्यातलं काहीच माहिती नाही. आणि मी जेव्हा त्यांना म्हटलं की बाबांना विचारा, तर त्या म्हणाले की उगाच ते परत चिडतील, त्यामुळे तसंही नाही करू शकत. आता काहीतरी वेगळा मार्ग काढला पाहिजे. वेगळा मार्ग नाही, मला असं वाटतं की तू त्यांना विचारावंस. ठीक आहे. राया, सगळी नीट माहिती काढ, कारण जर बाबा या सगळ्यामुळे अडकणार असतील ना, तर आपल्याला आधीच विचार करता येईल. चालेल, पण आता लगेच नको. नंतर मी त्यांचा मूड बघून विचारीन त्यांना. नंतर कधी राया, आपल्याला लवकरात लवकर हे कळलं पाहिजे. हे बघ, म्हणजे तू डायरेक्ट नको विचारूस, थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार ना, म्हणजे त्यांना संशय नाही येणार. हे बघ राया, अटलिस्ट त्यांनी कुणाकडून पैसे घेतलेत हे जरी आपल्याला कळलं ना, तरी आपण अंदाज बांधू शकू ना की तो माणूस काय करू शकतो, कसा वागू शकतो. बरोबर बोलतेस तू. आईला बाबांचे सगळे मित्र माहिती आहेत. ती नक्की सांगू शकेल की हा माणूस कसा आहे. फक्त आपल्याला त्याचं नाव कळलं पाहिजे, आणि तेही लवकरात लवकर. थोडं वेगळंच कारण सांगून विचारावं लागणार.